ज्ञानेश्वरी पठण अध्याय दुसरा, ओव्या 146 ते 165, श्लोक 25 ते 28. हा प्रलयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे, एथ महाशोषु न प्रभवे मारुताचा. अर्जुन हा नित्यू, अचळू हा शाश्वतू, सर्वत्र सदोदितू, परिपूर्ण हा अव्यक्तोऽयं चिन्त्योऽयं विकार्यो यमर्हमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा तर्काची दिठी, गोचर मोहे किरीटी, ध्यान याची ये भेटी, उत्कंठावाई. हा सदा दुर्लभो मना, आपनो हे साधना, निस्सिम हा अर्जुना पुरुषोत्तमो. हा गुणत्रय रहितो, अनादि अविकृतो, व्यक्तिसी अतितु, सर्वरूप. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मको देखावा, मग सहज शोकू का आगवा. हरिल तुझा आता चैनं नित्य जातं, नित्यं वा मन्यसे मृतं. तथापि त्वं महाबाहो, नैवं शोषितुमर्हसि. अथवा ऐसा नेणसी, तू अंतवंतची मानिसी, तरीही शोचून पवसी. पंडू कुमरा, जो आदि स्थिती अंतू, हा निरंतर असे नित्यो, जैसा प्रवाह अनुस्युतू गंगा जळाचा. ते आदि नाही मानव खंडले, समुद्री तरी असे मिनले. आणि दाटची मध्य उरले, दिसे जैसे. ये तिन्ही तया परी, सरसेत सदा अवधारी. भूतासी कवनी अवसरी, ठाकतीना म्हणून हे आघवे. एत तुझ न लगे शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे. अनादि ऐसे ना तरी हे अर्जुना, नयेची तुझिया मना. जे देखोनी लोकू आदिना, जन्मक्षय. तरी येत काही तुझ शोष काशी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. जातस्य हि ध्रुवं मृत्युर्, ध्रुवं जन्म मृतस्य च. तस्माद् परिहार्य यर्थे, न त्वं शोचितुमर्हसि. उपजेते नाशे
नाशले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ना तरी उदो असतु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी महाप्रलयवसरे हे त्रैलोक्ययी संहरे मनोनिहान परिहरे आदिअंतु तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करिसी काय जाण तुची नेणसी धनुर्धरा एथ आणि कही एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विषय नाही अव्यक्तदातीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनानेव तत्र का परिदेवना जिये समस्ते भूते जन्मादि अमूर्ते मग पातली व्यक्तिते जन्मलेया ते क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आणि नवती देखे पूर्वस्थितीत येती आपुली. रामकृष्ण हरी.